त्यामुळे ते दडपण मला नव्हतंच, कारण त्याच्यासारखं मी काही करणारच नव्हतो त्या सिनेमासारखं. आई बाबा ए उठ रे उठ रे, गंमत सांगतो तुला, उठ रे गंमत सांगतो. आणि मला फार असं झालं की खरं तर हे झालंच, म्हणजे मी हसायला पडून पडून असा हसत होतो आणि इतका मला भारी वाटत होतं की आई शपथ. तो आधीपासून असाच होता. अच्छा. शिवाय हे माहित नाहीये पण आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत होतो. हे सगळं म्हणजे चेरी ऑन द टॉप. क्या बात आहे. आणि मी सुरक्षित आणि चांगल्या हातांमध्ये आहे एक अभिनेत्री म्हणून. समजा माझा 78 सालचा जन्म आहे, तर तेव्हाही तिने तेच सांगितलंय की असं एक त्याचं ह्याच्यात नाही उत्तर देणं सोपं होतं का अवघड होतं. म्हणजे त्याच्यातल्या काही गोष्टी सोप्या होत्या, काही गोष्टी अवघड होत्या. मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर. माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. निमित्त आहे येत्या दिवाळीमध्ये तुमच्यासाठी एक खास कृष्ण धवल भेट घेऊन काही मंडळी आलेली आहेत. चित्रपटाचं नाव आहे श्यामची आई. अर्थातच श्यामची आई म्हटल्यानंतर प्र के अत्रेंचा 70 वर्षांपूर्वीचा चित्रपट आपल्या नजरेसमोर येईल. पण पुन्हा एकदा श्यामची आई आपल्यासमोर आणण्याचं धाडस खऱ्या अर्थानं सुजय डहाके या दिग्दर्शकानं केलेलं आहे. सुजय, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि तुझ्या टीमची ओळख मला वाटतं तूच आम्हाला करून द्यावीस. हे ओके. खूप चांगलं होईल. बरं. सो तुम्ही आत्ता बघताय ओम भूतकरला. हा. ओम भूतकर याने साने गुरुजी यांचं पात्र निभवलं आहे. नंतर आहेत संदीप पाठक. हा. त्यांनी भाऊराव साने हे पात्र, जे श्यामचे वडील म्हणजे थोडक्यात यांचं. माझ्या शेजारी आहे गौरी देशपांडे, जी खुद्द श्यामची आई झाली आहे. क्या बात आहे. आणि माझ्या या बाजूला आहे शर्व गाडगीळ, ज्याने छोटा श्याम याची भूमिका निभवली. म्हणजे आज छोटा श्याम आणि मोठा श्याम असे दोन्ही श्याम आमच्या सोबत आहेत आणि हो. त्याचे आई बाबा पण आहेत सोबत. येस. बर. आता पहिला प्रश्न तुलाच, जो मनातला आहे माझ्या विचारावा असा वाटतो. ओके. की एक बेंचमार्क 70 वर्षापूर्वी सेट झालेला असताना अत्रेंकडून पुन्हा हे काढण्याचं धाडस कसं झालं, आणि जेव्हा झालं हे मनामध्ये आलं, ती संकल्पना कशी विकसित होत गेली? ओके. एक तर याचा त्या सिनेमाशी काही संबंधच नाही, त्यामुळे हा काही त्या सिनेमाचा रिमेक नव्हे. हा त्या कादंबरीवर पुन्हा एकदा रिव्हिज्युअलाइज करून लिहिला गेला आणि बनवला गेला. त्यामुळे ते दडपण मला नव्हतंच, कारण त्याच्यासारखं मी काही करणारच नव्हतो त्या सिनेमासारखं. दुसरं की कंपॅरिझन होईल हे माहिती होतं, पण बघितल्यावर ते नाही होणार हेही माहिती होतं. कारण कंपॅरिझन मीडियाच करेल, फक्त प्रेक्षक करतील असं मला वाटत नाही, कारण ते जाऊन डायरेक्ट अनुभव घेतात. हे आपण सिनेमा रिलीज व्हायच्या आधी बोलतोय म्हणून कदाचित हा प्रश्न पडला असावा. सो श्यामचे हा शाळानंतर इमिजिएटली बनवायचा होता. तो त्या वेळेस काही कारणास्तव उभाच राहिला नाही. भांडवल आणि सगळंच, म्हणजे त्याचं त्यावेळेस जी वारं होतं शाळाच्या वेळेस, मग तो राहून गेला. आणि लॉकडाऊनमध्ये मग पुन्हा एकदा विचार आला की, कारण मी लॉकडाऊनमध्ये फार बघितलं की नात्यांचा फार ऱ्हास झाला आहे, आणि तो मला प्रकर्षाने दिसला समाजामध्ये. आणि त्याचा संबंध या फिल्मशी आहे का, तर असं काही नाही आहे. पण तेव्हा मी पुन्हा एकदा जस्ट चाळून बघितली श्यामची आई ही कादंबरी, आणि वाटलं मला, मग जे मी ध्येय घेतलं होतं शाळानंतर ते पुन्हा आठवलं की आपल्याला याच्यावर बनवायचं आहे, आणि तो राहून गेलेला सिनेमा आहे. मग मी पुन्हा अभ्यास सुरू केला त्याच्यावर आणि मग बनवायला घेतला. अच्छा, ही साधारणतः प्रोसेस किती कालावधीची होती? ही साधारण लॉकडाऊन चालू होतं, म्हणजे कधी होतं बरं, दुसरं लॉकडाऊन जे सगळ्यात भयंकर होतं, 21 वालं. हां, त्यावेळेस. सो 21ची फेब्रुवारीत मी काम काइंड ऑफ वाचन हे ते चालू केलं. ओके. आता दुसरा प्रश्न हा की ज्या वेळेला याच्यामध्ये येणाऱ्या कलाकारांची निवड करायची ठरली, तेव्हा हे कलाकार घेऊनच असतो आमच्या समोर बसलेले. काय निकष होता ह्या सगळ्या प्रत्येकामागे? म्हणजे आपण शर्व पासून सुरुवात करू. शर्व पासून सुरुवात करूया. तर शर्व मला ऑडिशनमध्ये मिळाला. मी एक पत्रक जाहीर केलं होतं की म्हणजे इवन फेसबुक, व्हॉट्सॲप
वरनं पण की मी श्याम शोधतोय असं शोध श्यामचा असंच त्याचं नाव होतं आणि ते इंटरनेटमार्फत सर्वपर्यंत पोचलं. मग त्याने आम्हाला ऑडिशन पाठवली. मग मी त्या ऑडिशनमध्ये काही बदल केले की हे नको आहे मला, तू हेच सीन्स घे इनफॅक्ट आमचे आणि हेच तू आम्हाला पाठव करून. अच्छा. तर त्यांनी ते खूपच मॅच्युरिटीने केले जसं श्याम मला हवा होता तसं. कारण आपण श्यामची आई म्हटलं की तो खट्याळ, गोड किंवा ओव्हर द टॉप असाच श्याम आपण इमॅजिन करतो. बरोबर आहे. पण एक सटल, समजूतदार, मॅच्युअर, आईचा ऐकणारा, आई जे सांगते ते आत्मसात करून त्याच्यावरती ॲक्शन घेणारा असा श्याम मी वाचताना मी अनुभवला होता. मग तो मला शर्वमध्ये दिसला. अच्छा. आणि मग मी शर्वला होकार दिला या रोलसाठी. गौरीचं म्हणजे श्यामची आई याचं कास्टिंग मी आवाजाने ठरवत होतो की त्या आईचा आवाज कसा असेल त्याचं एक काय म्हणतो टेम्पलेट माझ्या डोक्यात होतं. अच्छा. की असा आवाज असणार तो. सो तो आवाज मी शोधत होतो आणि गौरी ही कविता वाचन आणि याचे कार्यक्रम करते. सो असं तिचं एक कार्यक्रमाची क्लिप माझ्याकडे आली आणि त्याच्यात मी गौरीला बघितलं आणि मला वाटलं की हा तो आवाज आहे. पण मला माहिती नव्हतं की ही कितपत ॲक्टिंग करते किंवा तिचं प्रोफेशनच मुळात आहे का हे ॲक्टिंग. मग रिसर्च केल्यावर कळलं की तिने एक सिरियल केलेली आहे. सो मग मला जरा असं हायसं वाटलं की ओके सो ॲक्टिंगचं पण अनुभव आहे. मग आम्ही कनेक्ट झालो. मी तिला मेसेज केला. तिच्याकडनं तिच्या आवाजाचे काही सॅम्पल्स मागवले आणि नंतर जेव्हा आवाज माझा फायनल झाला तेव्हा तिला स्वतःलाच बोलवून घेऊन काही आम्ही सीन्स रिवर्क केले. वाचून बघितले, अभिनय करून बघितले आणि अशा 2-3 वेळा तिला बोलवण्यात आलं. आणि मग फायनली मला जेव्हा खात्री वाटली की हो ही सगळं पेलू शकते हा सिनेमा, तेव्हा आम्ही तिला सांगितलं की तू श्यामची आई आहेस आमची. आता पण तो पहिला कॉल जेव्हा आला होता सिलेक्शन झालं तर तेवढाच आनंद वाटला मला. हो सॉरी, पुन्हा हे एकदा. वाक्य ऐकून परत तेवढाच आनंद झाला जेवढा सिलेक्शनचा कॉल आल्यावर झाला होता. एवढंच ऍड करायचं होतं. आणि श्यामचे बाबा कसे काय हेच असतील? संदीपला मी गेली अनेक वर्ष त्याचं काम बघतोय. नाटकांमधनं त्याचे काही सिनेमे मी बघितलेत जसं की 1000ची नोट, इडक, रंगापतंगा. तर मला तो एक इंटरेस्टिंग आणि खूप टॅलेंटेड ॲक्टर हे तर माहितीच होतं. पण जेव्हा मला संधी आली की याच्यात मला भाऊराव साने संदीपमध्ये दिसतोय त्यावेळेस मी पहिल्यांदा म्हणजे आम्ही एवढ्या वर्ष इंडस्ट्रीत आहोत पण आम्ही मित्र नाही किंवा आमचा काही कॉन्टॅक्टही नव्हता. तेव्हा मी पहिल्यांदा मेसेज केला की मी असा सिनेमा करतोय आणि मला असं वाटतं की भाऊराव साने हे पात्र तू चांगलं करू शकशील. तर तुला ही घे स्क्रिप्ट, ही वाच आणि तूच मला सांग की तुला कसं वाटतंय. क्या बात आहे. आणि त्यांनी म्हणजे मला तर हा हवाच होता, त्याच्याकडनंच फक्त होकार बाकी होता. तर तो आला इमिजिएटली. त्यांनी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्याला काय वाटलं असेल तर तुम्ही नंतर विचारा. निश्चितच पण अपेक्षित आहे त्याकडून ते. पण ते तो हो म्हणाला लगेच. ओम आणि मी चांगले मित्र आहोत गेले 15 वर्ष आणि त्यांनी माझ्या आधी एका सिनेमात काम केलं आहे आजोबा नावाच्या. सो मी जेव्हा वाचलं, जेव्हा संहिता आली सुक्तणकरांकडनं आणि मी जेव्हा वाचलं तेव्हा मला ओम दिसला आणि मी त्याचे लेटेस्ट फोटोज जरा इंटरनेटवर तो जे कार्यक्रम करतो त्याचे बघितले आणि त्यावर मला वाटलं की हा दिसू शकतो साने गुरुजींसारखा. पण त्याला दाढी वगैरे होती त्यामुळे एवढा अंदाज येत नव्हता. पण त्याचे काही जुने पण मी फोटोज बघितले, त्याच्यावरनं मला खात्री झाली की हा दिसतो तर खरं. पण या आधी तू त्याला त्या अँगलने कधी बघितलं नाही, नव्हतं? कधीच नाही. ते संहिता वाचल्यानंतरच मला ते त्याच्यात दिसायला लागलं. अच्छा. आता प्रश्न ही झाली सगळी भट्टी जमून आणलीस तू, जी मनासारखी तुझ्या जमलेली आहे आता. आणि आम्ही जे बघितलंय म्हणजे आता ते रिव्हील करणं योग्य नाही आहे, पण जे बघितलंय ते बघितल्यानंतर छान भट्टी जमलेली आहे. शर्वला मला प्रश्न आहे की ज्या वेळेला तुला छोटा श्याम करायचं आहे असं कळलं तेव्हा सर्वात पहिल्यांदा तू काय केलंस मला समजून घ्यायचंय.
ऍक्च्युली हा खरं एक किस्साच आहे की आम्हाला किस्सा ऐकायचा. की मी म्हणजे खूप निवांत असा बेडवरती पडलेलो वगैरे, सकाळची वेळ होती. आई बाबा उठ रे गंमत सांगतो तुला, उठ रे गंमत सांगतो. मला वाटलं काय आपलं उगाच आवरायचं म्हणून ते मागे लावतात. नंतर म्हटल्यावर काय नाही, आपलं काहीतरी असं करतील. पण झालं वगैरे सगळं आवरून. आणि मी मग जरा चिडक्या सुरात म्हटलं काय आता सांगा मला वगैरे असं. मग ते म्हटलं की तुझं श्यामसाठी सिलेक्शन आलं. आणि तेव्हा म्हणजे मी झालंच, म्हणजे मी हसायला पडून असं हसत होतो. आणि इतकं मला भारी वाटत होतं की आई शपथ, की लहानपणापासनं साने गुरुजी आणि श्यामबद्दल इतकं ऐकलंय. आणि सुजय डहाके, सुनील सुक्तनकर यांच्याबरोबर काम करायला मिळतंय. तेव्हा मला माहीत नव्हतं की ओम दादा आणि संदीप सर आणि हे बोनसमध्ये मिळालं. हे सगळं म्हणजे चेरी ऑन द टॉप. क्या बात आहे. पण तेव्हा आणि मुळात फिल्ममध्ये काम करायला मिळालं याचं पण एक फॅसिनेशन होतं. तर आणि मग ठरवलं पण हे सगळं आहे, पण फोकस राहून अभ्यास करून काम करायचं. पण पहिला सीन जेव्हा करायचं ठरलं, तुला पहिला सीन कुणी समजावून सांगितला काय करायचंय, कसं करायचंय? खरं तर तो पहिल्या टेक मध्ये ओके होता का? आठवत नाही मला. तो वळवालाच वन टेक नव्हता तो, तोच होता पहिला. तर तेव्हा खरं तर तो सीन मला तिथे कोणी समजावून नव्हता सांगितला. म्हणजे सांगितला होता मूवमेंट आणि एक ब्रीफिंग, पण आमच्या शूटच्या आधीच मी आणि गौरीताईंनी प्रॅक्टिसेस करून ठेवल्या, त्याच्यामुळे ते सोपं गेलं. अच्छा. पण काय मुवमेंट्स असणार आहे, कुठून कॅमेरा लागणार आहे, मग आता हे झालं की तुला हा डायलॉगला इथे बघायचं, मग सगळं मुवमेंट्स सगळ्या समजावून सांगितल्या. आणि मग असं असतं शूट, असं ते जरा असं असतं ना की आपण दारातनं आत गेलो आणि असं सगळा मोठा असा कुठल्या तरी किल्ल्याचा राजवाडा वगैरे दिसतोय. बरं. तर तशा टाईपचं फिलिंग होतं की आता पहिला सीनला मी उतरलोय आणि आता सगळं समोर दिसतंय, आता काय काय होणार आहे. वा, तुझं इमॅजिनेशन खूप छान आहे रे. बरं, हा जो शर्व नावाचा श्याम आहे, श्यामच्या आईला प्रश्न आहे की याच्या बरोबरची काय केमिस्ट्री होती तुझी? हा जो आत्ता बोलतोय ना असा पोपटासारखा, हा सुरुवातीपासून बोलत होता की हा श्यामच्या आईमध्ये घडत गेलेला श्याम आहे? तो असं बोलत होता म्हणूनच कदाचित तो श्याम आहे. तो आधीपासून असाच होता. अच्छा. शिवाय हे माहित नाहीये, पण आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत होतो. अरे क्या बात आहे. कसं काय, म्हणजे काय? त्याचा बाबा नाटकवाला माणूस आहे. अच्छा. आणि पुण्यातच आहे, त्याच्यामुळे आमची ओळख होती. आणि त्याला अनेक ठिकाणून शोध श्यामचा ही पोस्ट त्याच्यापर्यंत पोचली. ती एक पोचवणारी मी पण होते की निखिल दादा पटकन तू याची ऑडिशन पाठव शर्वची, फार भारी प्रोजेक्ट आहे असं वाटतंय वगैरे असा विचार केला होता. आणि मला असं झालं की आता श्यामचा शोध आहे तर बहुतेक आई बाबा सगळे झालेत फायनल. आणि मला फार असं झालं की खरं तर हे पाहायला हवं होतं आपल्याकडून, आपण ऑडिशन तरी द्यायला हवी होती. समूह हे असं नंतर झालं, जसं सुजय सरांनी सांगितलं हे माझ्यापर्यंत आलं. पण हा आधीपासून असाच आहे. हे मला सरप्रायझिंग नाही आहे, जेवढं आता तुम्हाला गोष्टी कळतील. पण हा असा बोलू शकतो आणि पोपट नाही, विचार करून बोलणाऱ्यातला मुलगा आहे. काय केमिस्ट्री होती तुमची? केमिस्ट्री. हां. एकतर आम्हाला कळल्यानंतर की तो श्याम आहे आणि मी श्यामची आई, आम्ही भयंकर खुश होतो, अर्धे रिलॅक्स्डच होतो की अच्छा आपणच करायचं आहे काम सोबत, आपणच तयारी करायची आहे, मग काय प्रश्न आहे. पण मग आम्ही बऱ्यापैकी वेळ दिला, कारण की दोघांचाही पहिला सिनेमा, एन्थुझियाझम एकीकडे, म्हणजे त्याच्यासाठी ते जास्त असेल कदाचित. पण माझ्यासाठी म्हणजे मी अभिनयाला गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केल्यानंतरची ही फार मोठी गोष्ट होती. आपल्याला जमतंय की नाही, काही फक्त इच्छाच आहे, आपल्याला जमतंय असं बाकीच्यांना वाटतंय का नाही, जो काही प्रत्येक ॲक्टरचा जो काही मानसिक हे असतो तशातून. त्याच्यामुळे माझ्यासाठी तर ही संधी, मी कुठंच चुकणार नाही, माझा फोकस हलवणार नाही, सिन्सिअरली एफर्ट्स घेणार आहे असं ठरवून पहिल्यापासून वाटचाल चालली होती. त्या काळात मी आणि शर्वनी
स्क्रिप्ट खूप वेळा वाचून, आमचे प्रसंग वाचून, त्याची रिहर्सल करून, त्याच्याविषयी भयंकर बोलून, ॲट टाइम्स, कारण आम्ही 1.5-2 महिने करत होतो हे सगळं, तर ती एक मोनोटोनी पण होईल आणि खूप रिहर्स्डही कदाचित होईल, तसं होऊ नये म्हणून, त्यातला नैसर्गिकपणा जाऊ नये म्हणून मग आम्ही कधी कधी उलटं पण करून वाचायचो. तो माझे संवाद, मी त्याचे संवाद, असं. त्याला त्याच्या पात्राविषयी काय वाटते, माझ्याही काय वाटते, हेही त्याने मला सांगितलंय. म्हणजे हे सो असं communication build-up होत खूपच झालं. आणि तेच महत्त्वाचं की त्याला खूप असं लहान मुलाला ट्रीट करतो तसं करायची गरजच पडली नाही कधी. आम्ही 2 को ॲक्टर्स आहोत आणि ते एका प्रोजेक्टमध्ये काम करतो आहोत, एका संहितेवर. असंच आमचं चाललं होतं. त्याच्यामुळे आमची मैत्री खूपच छान घट्ट मैत्री झाली. कम्पॅरिझन म्हणून नव्हे, पण ज्या वेळेला श्यामची आई हे पात्र तुला करायचं आहे हे ठरवलं की साहजिकच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बेंचमार्क हा वनमालाजींचा होता. बरोबर, फार जुना. बरोबर. ज्या वेळेला हे कळलं की तुला श्यामची आई करायची आहे, त्यावेळेची तुझी पहिली प्रतिक्रिया स्वतःसोबतची काय होती? धस होतं की मग आव्हान होतं? मी जसं म्हटलं तसं मला या दिग्दर्शकावर आणि त्या संहिता लेखकावर, सुनील सर आणि सुजय सर यांच्या कामाविषयी आस्था होती आणि प्रचंड आदरही होता. यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे म्हणजे या विषयाला काहीतरी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाणार आहे अशी कुठेतरी एक डोक्यात कल्पना होतीच. शिवाय माझ्याशी जे काही कम्युनिकेट केलं गेलं त्यातनंच असं मुळात ऑडिशन देताना संहिता कळलीच की कशी लिहिली होती. त्यावरूनच कळलं की हा काही त्याचा रिमेक नाही, कादंबरीला नव्याने बघतोय आपण सगळेच, आणि तशीच माझ्याकडून अपेक्षा आहे. कारण मला हे माहीतच होतं मी वनमालाबाईंसारखी कशीच नाही, दिसायलाही नाही, आवाजानेही नाही, आणि त्यांचं जे काही स्टारडम होतं त्यावेळेला तेही माझ्याकडे नव्हतं, काहीच नव्हतं. सो मला कळलं की या सगळ्यांचा एक वेगळा लुकआउट आहे या व्यक्तिरेखेकडे बघण्याचा सुद्धा. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते करिअरच्याच काय म्हणूयात, करिअर, माझं अभिनयातलं करिअरमध्ये हे फार महत्त्वाचं आहे, याचंच दडपण जास्त होतं त्या व्यक्तिरेखा साकारण्याच्या पेक्षासुद्धा. कारण ते मला असं होतं की दे विल टेक केअर ऑफ इट, कारण त्यांना हे सगळं माहिती आहे आणि ज्या अर्थी त्यांनी मला नव्या अभिनेत्रीला घेण्याचा निर्णय घेतला आहे त्या अर्थी काहीतरी विचार त्याच्यामागे आहे आणि मी सुरक्षित आणि चांगल्या हातांमध्ये आहे एक अभिनेत्री म्हणून. याविषयी म्हणून मला तसं काही दडपण नव्हतं, कारण माझे एक डाऊट्स क्लॅरिफाय होतील वगैरे हे सगळं कळतच होतं मला त्या प्रोसेसमध्ये. पण आपली अभिनय जिथे करावा लागणार आहे अशी ही पहिली संधी आहे, अतिशय मोठी, ती मात्र त्याची माती होऊ नये याच्यासाठी आपण आपल्याकडून जेवढे प्रयत्न आणि कष्ट करायला हवेत तेवढे प्रयत्न तर केला असं म्हणेन. संदीप, एक वेगळा प्रश्न आहे, श्यामची आई आजही लागू होते का? नक्कीच, कारण प्रत्येक आईला आपला मुलगा संस्कारी असावा, व्हावा असं वाटत असतं. काळ कितीही पुढे गेला तरीही कुठल्या आईला वाटेल की आपल्या मुलाने उनाड असावं, शिकू नये, त्याच्यावर संस्कार होऊ नयेत, असं अजिबात नाही आहे. त्यामुळे आजही संस्कार तेच आहेत. तेव्हाचा सिनेमा आजही आपल्या, समजा माझी आई, समजा माझा 78 सालचा जन्म आहे, तर तेव्हाही तिने तेच सांगितलं आहे की बाळा, खरं बोलायचं, प्रामाणिकपणे वागायचं, खोटं बोललंस तरी चूक कळली की येऊन सांगायचं, मोठ्यांना नमस्कार करायचा, देवाच्या पाया पडायचा आंघोळ झाल्यानंतर, शुभंकर. आता हे जे सगळं आहे ते तेव्हाही होतं, आजसुद्धा माझी बायको माझ्या मुलाला तेच संस्कार करते, त्या माझ्या मुलीलासुद्धा तेच संस्कार. मुलीचा जन्म माझा 2019चा आहे, पण माझी बायको जे श्यामच्या आईमध्ये जे आहे की काय घाबरायचं, तू सायकल चालवायला भीतोस म्हणजे काय, सायकल चालवता आली पाहिजे तुला, पडलास तरी चालेल. माझी बायको खाली उभी राहिली, नाही नाही नाही, ते काढून टाक, सपोर्टिंग व्हील जेव्हा माझा मुलगा लहान होता ते काढून टाक, पडला तो 2-3, पडल्याशिवाय नाही येणार, चल खेळ सायकल, जा खेळायला जा. नाही, मुलं घेत नाहीत, कशी घेत नाहीत, वर यायचं नाही, 6 वाजता खाली जायचं, 9 वाजता घरी यायचं, 3 तास खाली खेळायचं. हे फक्त मैदानं बदलली, जागा बदलल्या, परंतु आईची जी इच्छा आहे
मुलाला मोठं करण्यात आईचा जेवढा वाटा आहे तेवढंच मुलांनी मोठं व्हावं ही स्वप्न बघणारी सुद्धा आई तेव्हाही तीच होती, आजही तीच आहे. क्या बात आहे. ओम, येस सर. हे पात्र साकारणं तुझ्या वाट्याला आलेलं सोपं होतं की आव्हानात्मक होतं? आणि आव्हानात्मक असेल तर मग वेगळे प्रयत्न काय काय झाले त्यामध्ये तुझ्याकडून? असं एक त्याचं ह्याच्यात नाही उत्तर देणं सोपं होतं का अवघड होतं. म्हणजे त्याच्यातल्या काही गोष्टी सोप्या होत्या, काही गोष्टी अवघड होत्या. एकतर ते लिहिलं खूप चांगलं असल्याने सगळं रेडीमेड होतं, त्या अर्थाने सोपं होतं की तुम्हाला लिहिलेलंच चांगलं दिलं. आणि कसं होतं की खूप गोष्टी आहे ना या सिनेमात एस्पेशली ते दिग्दर्शकावर, एडिटरवर आणि लिहिणाऱ्यावर खूपच गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे तुम्ही किती काही करा, किती त्यांनी जर ठरवलं तुम्ही तिथं नाही चांगले दिसला तर तुम्ही नाही दिसू शकत. तुमच्या हातात ते नाही. त्यांनी ठरवलं की यांनी नाही याचं चांगलं काम दिसू द्यायचं तर तो करू शकतो तसं. आणि उलटं पण होऊ शकतं की ह्यांनी ठीकच केलंय पण ह्याचं जरा आपण अपलिफ्ट करू शकतो. तर ते कारण तंत्र हा त्याच्यातला एवढा मोठा भाग आहे की त्याच्या हातात फार गोष्टी असतात त्या मानाने, इतर माध्यमांच्या मानाने. तर त्या अर्थाने सोपं होतं कारण त्याला एक काय म्हणतात रायटरनी सपोर्ट केलेला असा रोल, रायटरनीच ज्याला ताकद दिली असा तो रोल असल्याने त्या अर्थाने सोपं होतं. पण तो सगळा काळ, ती सगळी भाषा, त्या माणसामध्ये असलेलं मातृत्व, त्याच्यामध्ये असलेला काय म्हणायचं कोमलता त्याच्या हृदयाची, हे आता कसं म्हणजे हे अवघडच आहे ना ते सगळं आणायचं आणि त्या सगळ्या भावनांमध्ये जाऊन. म्हणजे तसं त्या बोलताना तरी आपण तसे आहोत असं वाटलं पाहिजे ना ॲक्टरला. तिथं तर तसं वाटून घेणं की मला असं वाटतंय असं खरंच वाटलं पाहिजे, ते चॅलेंजिंग होतं. ते करायचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. सुजय, पुन्हा तुझ्याकडे येतोय. जास्त आव्हानात्मक कोण होतं, छोटा श्याम की मोठा श्याम? मी म्हणेन मोठा श्याम. कारण मोठा श्यामची जर्नी आपल्याला माहिती नाही आहे आत्तापर्यंत. म्हणजे छोटा श्याम हा कायमच सगळ्यांना माहिती आहे, त्याचं पात्रही माहिती आहे आणि तो काय काय करेल हेही माहिती आहे. साने गुरुजींबद्दलच कमी माहिती आहे समाजामध्ये. सो आम्ही जेव्हा लिहिताना पण आमचा तो प्रयत्न होता की ही सेमी बायोग्राफिकल पण वाटावी अगदी कुठेतरी साने गुरुजींची, किंवा डॉक्युमेंट वाटावं त्यांच्या लाईफवरचं. सो तो प्रश्न असल्यामुळे आम्हाला नुसतीच श्यामची आई नसून तर इतर सगळं त्यांनी लिहिलेलं साहित्य वापरायला लागलं, वाचायला लागलं. आणि त्याच्यातनं आम्हाला डिकोड करायला लागले की साने गुरुजी नक्की होते कोण. कारण आम्ही त्याचे ऑडिओ क्लिप शोधत होतो, व्हिडिओ टेप शोधत होतो, काही डॉक्युमेंटच नाही आहे, त्यांचा आवाजही माहिती नाही आम्हाला. तर मग तुम्ही कसं करणार? मग तुम्ही प्युअरली लोकांना विचारून, त्यांच्या आसपासचे, त्यांची पुढची पिढी, आपल्याकडे लायब्ररीमध्ये असलेला डेटा, यातूनच काही ना काहीतरी रिसर्च करणार ना. सो तो शोध ते चाललं होतं. आव्हानात्मक कोण होतं दोघांपैकी? हां, छोटा श्याम की आव्हानात्मक. मोठा? येस, तर मोठा श्याम आव्हानात्मक. हां, मोठा श्याम आव्हान. सो त्यामुळे साने गुरुजींचं पात्र जास्त आव्हानात्मक होतं. दुसरं की महाराष्ट्राने त्यांना खूप कमी ओळखलं आहे. साने गुरुजी म्हटलं की फक्त प्रार्थनावाले बरोबर असं म्हणतो आपण. तर तसं नसून त्यांनी केलेलं दलितांसाठीचं काम, त्यांनी केलेलं सत्याग्रह, ते गांधींविषयी झालेले ज्या पद्धतीने झालेले इन्फ्लुएन्स त्यांच्यावरती, हा सगळा बघता खूप थोर आणि विद्वान माणूस होता. म्हणजे मोर दॅन आपण फ्रीडम फायटर म्हणू की एक खूप मोठा विद्वान माणूस होऊन गेला, ज्याला 8-9 भाषा यायच्या त्या काळी, ज्याला स्पॅनिश यायचं, जर्मन यायचं, फ्रेंच यायचं. त्यांनी कितीतरी फ्रेंच नॉवेल्स मराठी लोकांनी वाचावेत म्हणून त्यांनी मराठीत त्याचं ट्रान्सलेशन केलं. डिस्कवरी ऑफ इंडिया नेहरूंचं, ह्याचं आजही आपण जर मराठी माणूस वाचतोय ते केवळ साने गुरुजींमुळे. आणि पंढरपुरात आज कोणालाही अलाउड आहे मंदिरात जायला तर ते साने गुरुजींमुळे आहे. तर म्हणून हे पात्र अवघड आहे. आणि ते जो कोणी करेल
त्याचीही तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी असेल हे करायला. म्हणून ते मोठे साने गुरुजी आव्हानात्मक होते. संदीप, या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी एक वेगळं पात्र साकारण्याची तुझ्या पुढे एक संधी होती. तुझ्या पात्राबद्दल तू काय सांगशील? त्यातली आव्हानं तुला काही जाणवलीत का? नाही, प्रत्येक पात्र जेव्हा सिनेमात येतं, नाटकात येतं, तेव्हा ते त्या नटासाठी वेगळंच असतं. कारण ते तो नसतो ना, त्याला त्या भूमिकेत जावं लागतं. भूमिकेचे कपडे अंगावर घालावे लागतात आणि नुसतं अंगावर नाही तर ते आत मुरवून घ्यावं लागतं. थोडा आपल्याकडे गैरसमज असा झालेला आहे की विनोदी भूमिका, विनोदी अंगाने जाणारा चित्रपट किंवा विनोदी अंगाने प्रबोधन करणारा सिनेमा म्हणजे करू शकतो. तर मला असं वाटतं की त्या भूमिकेलाही तेवढाच कस लागतो आणि या भूमिकेलाही तेवढाच कस लागतो. कारण ना, लोकांना हसवायचे पात्र, कॅरेक्टर न सोडता सिनेमामध्ये व्हेरी डिफिकल्ट. आणि तुम्हाला सिनेमामध्ये समजा श्यामची आई सारखा चित्रपट असेल किंवा हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल किंवा मी केलेला 1000ची नोट असेल, तर तुम्हाला तो ग्राफ सिनेमामध्ये मेंटेन करायचा आहे इमोशनचा. मग त्याच्यामध्ये तुमचे डाऊनफॉल्स असतील, इमोशन्स असतील, सुख दुःख आनंद सगळं जे आहे त्याला एक ग्राफ मेंटेन करायचं आहे. हे सिनेमातलं चॅलेंज असतं नटासाठी. कारण पहिल्या दिवशी तुमचा सीन नंबर 44 असू शकतो, 44, नंतर 2 नंबरचा सीन एकाच दिवशी असं असू शकतं. आणि असं होतं बऱ्याचदा ते लिनियरली, कारण दिग्दर्शकांनी जे प्लॅन केलेलं आहे, लोकेशन्स असतील, आजूबाजूचं वातावरण आहे, बाकीच्यांच्या तारखा आहेत, त्याप्रमाणे नटाला तुम्हाला मॅनेज करावं लागतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चित्रपट माध्यमच खूप वेगळं आहे. ते समजून उमजून करण्याचं माध्यम आहे सगळ्यांनीच. ते टीमवर्क आहे की मी अशा माध्यमामध्ये काम करतो आहे की मी दिग्दर्शकाला काय हवं आहे ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझी बुद्धी नाही. भाऊराव म्हणून मी काय विचार करतो आहे हे दिग्दर्शकाला हवं आहे. संदीप पाठक म्हणून मी काय विचार करतो नाही. संदीप पाठक ॲक्टर म्हणून मी आलो आहे, माझं सगळं देतो आहे, पण मला भाऊराव प्ले करायचं आहे. तसंच मला विनोदी सिनेमा करताना मला ते पात्र प्ले करायचं आहे. वऱ्हाड करताना मला अख्खा 2.25 तास एकट्याला ते खांद्यावर घेऊन जायचं आहे. सो मला असं वाटतं की तुमचं जोपर्यंत ती म्हणजे काय म्हणा मेडिटेशनसारखं तुमची समाधी लागत नाही त्या भूमिकेची, तोपर्यंत तुम्हाला सूर नाही गवसत. भूमिकेचा सूर गवसला पाहिजे किंवा त्याचा पोत कळला पाहिजे, तर ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचेल. मग ती कुठल्याही प्रकारची भूमिका असो. तू आव्हान म्हणालास की कुठलं आव्हान होतं की ह्याच्यामध्ये तो काळ आहे स्वातंत्र्यपूर्व काळ, त्याच्यामुळे त्या काळामध्ये जी भाषा बोलली जायची ती लेखकांनी लिहिली आहे, सुक्तनकरांनी. ती मला माझी करून घ्यायची आहे. बॉडी लँग्वेज आत्ता आपण असं करतो ना, फोन आला असं करतो, हे त्या काळामध्ये हे नव्हतंच. त्या काळामध्ये मी काय म्हणतो हे नव्हतं. तर तो म्हणजे ऊन पाणी अंगावर घ्या मग आपण बोलू. आता ऊन पाणी अंगावर घ्या हा शब्द गेला ना मागे, तो धुसर होत गेला हळूहळू. पण ऊन पाणी अंगावर घ्या हे मला का नाही इंग्रजी कपड्यांची होळी करायची. तर हे शब्द जे आहेत ना, ही वाक्य मला माझी करून घ्यावी लागतात ॲक्टर म्हणून. ती पहिल्यांदा लेखकाची असतात, मग चॅलेंज असतं स्क्रिप्ट आल्यानंतर ती माझी वाटली पाहिजेत. सिनेमामध्ये लेखकाची वाक्य जर वाटायला लागली तर ॲक्टरचा तो हे आहे कमीपणा आहे. त्याच्यामुळे ॲक्टरची वाक्य ती वाटली पाहिजेत. तो रियाज गरजेचा असतो. तुम्ही स्क्रिप्ट किती वेळा वाचता, बाकीचं हे पात्र किती समजून घेता, आईचं माझं आणि हिचं नातं काय आहे सिनेमामध्ये, काय ग्राफ आहे हिचा, ह्याचं आणि मुलाचं नातं काय, हे कुठे जाणार आहे ग्राफ. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चित्रपट माध्यम हे खूप म्हणजे त्याला डेप्थ नाही. नाटक तरी नटाचं माध्यम आहे. एकदा पडदा उघडला की नटाच्या ताब्यात आहे आता मंच. पण चित्रपट हा जसं म्हणाला तसं की नाही, तुम्हाला खूप गोष्टी आहेत. कॅमेरा, एडिटिंग, डिरेक्शन, त्या तुम्ही आपल्याकडे काय होतं ना, नट ओरिएंटेड फार आपल्याकडे प्रमोशनसुद्धा होतात. मला असं वाटतं की यार नाही, दिग्दर्शकांनी बोललं पाहिजे. कुठल्याही प्रमोशन प्लॅटफॉर्मला गेल्यानंतर दिग्दर्शक हाच सेंट्रिक असला पाहिजे. कारण त्याला सुचलं की ह्याच्यावर सिनेमा करायचा.
आणि मग तुम्ही आलात. आधी हा कुटुंब प्रमुख आहे, मग बाकीची पिल्लावळ आहे ही. सो त्याला बोलू दिलं पाहिजे. दुसरीकडे तसं होतं. दिग्दर्शक हा महत्त्वाचा आहे असं मला नेहमी वाटतं. तुझे संदीपने बोलता बोलता अनेक गोष्टींना हात घातला. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल संदीप तू बोललास, म्हणजे खूप आवडलं मला या सगळ्या गोष्टी. याच्यावरूनच मला एक गोष्ट विचारावीशी वाटली, ती म्हणजे काळाच्या बाबतीतली एक मोठं आव्हान होतं. हा काळ आणि तो काळ. आतापर्यंत आपण काळाच्या अलीकडचे बरेचसे सिनेमे बघितलेले आहेत, पण ज्या वेळेला प्रॉपर हा सिनेमा करायचा आहे त्यावेळेला अनेक गोष्टी, जसं त्यांनी देहबोलीबद्दल सांगितलं, आता तुझ्यासमोर असलेली तांत्रिक आव्हानं तू कशी मॅनेज केलीस ही सगळी? त्यामध्ये कुणाची मदत झाली? हे कलाकार मंडळ आहेत, पण कदाचित यांच्या पाठी पण कोणीतरी होतं. बरोबर. सो आम्ही जे ठरवलं की हा सिनेमा कृष्ण धवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट करावा. हा हे सगळ्यात पहिलं आव्हान होतं. आता ब्लॅक अँड व्हाईटची त्याची काही ते गणितं असतात, ग्रामर आहे त्याचं. म्हणजे की ब्लॅक अँड व्हाईट म्हटलं की नुसतंच काळं दिसतंय आणि पांढरं दिसतंय असं नाही आहे. तर पांढऱ्यापासून काळ्यापर्यंतचे सगळे शेड्स, तर ते म्हणजे काळं तर दिसलंच पाहिजे, पांढरंही कुठे ते दिसलं पाहिजे, पण त्या ग्रेच्या सगळ्या शेड्स तर त्या कशा आणायच्या? तर आम्ही कलर चार्ट बनवला होता आणि कलर चार्टला ब्लॅक अँड व्हाईट केलं होतं. त्यामुळे आम्हाला कळायचं की लाल रंग कितपत ग्रे घेतो, हिरवा रंग कितपत ग्रे घेतो, असं त्या गोष्टी कळायच्या. मग त्यानुसार कपडे ठरले, त्यानुसार भिंतींचे रंग ठरले आणि त्यानुसार घराचे रंग ठरले. वा. तर हा एक झाला ब्लॅक अँड व्हाईट विषयीचा. मग जेव्हा ॲक्च्युअल करायला लागलो तेव्हाही आम्ही फिल्म मेकर्स म्हणून जितकं त्याचा विचार आणि डेप्थ आणता येईल तेव्हा, हा काय मी आता कौतुक म्हणून सांगत नाही, हा अभ्यासाचा भाग आहे म्हणून सांगतो की हा केलाच पाहिजे. असं काही हे मी काय ते ग्रेट केलं असं नाही आहे. तर की सिनेमा 1899 ते 1935 हा काळ दाखवतो. आता 1908-09 पर्यंत इलेक्ट्रिसिटी आली नव्हती. आणि तोच माझा ऑलमोस्ट फर्स्ट हाफ आहे अख्खा सिनेमाचा, 1 तास 20 मिनटं हा. तर तुम्ही जर सिनेमा आता बघितला आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की पहिला 1 तास 20 मिनटं आम्ही लाईटच नाही वापरलेत. दिव्यांनी लाईटिंग, यांनी लाईटिंग, त्यांनी लाईटिंग. 1910 नंतर जसं श्याम मोठा होतो तशी इलेक्ट्रिसिटी पण पिलर्स दिसायला लागले, कुठेतरी एखादा बल्ब दिसायला लागला दूरवर. तर मग तेव्हा ॲक्च्युअल सिनेमामध्ये पण लाईट्स वापरली गेली की त्यांच्या चेहऱ्यावर मग आता लाईट हिट होतो आहे, तो मग त्यांच्यावर पडतो आहे खिडकीतनं इकडनं. सो तुम्हाला तेवढं खरं इन टर्म्स ऑफ कॅमेरा याच्यात पण जावं लागतं. दुसरी गोष्ट ही क्लासिकल फिल्म मेकिंग याच्यामध्ये मोडते, म्हणजे एकदम प्युअर क्लासिकल ग्रामर. कुठेही हा सिनेमाचं ग्रामर ब्रेक करायला म्हणून आम्ही असं याच्यात काही केलं नाही. जे क्लासिकल ग्रामर लिहिलं गेलं आहे ते ॲटमोस्ट सिन्सिअरिटीनी ते कितपत क्लासिकली बाहेर यावं याचा विचार केला. कॅमेरा मुवमेंट्स आणि त्याचं कटिंग, कुठे क्लोजअप नक्की हवा, कुठे नको, ठराविक लेन्सेस ठरवल्या गेल्या ठराविक कॅरेक्टर्ससाठी. म्हणजे हा सगळा ऑफकोर्स हे परत सांगायची गरज नाही आहे, पण साने गुरुजी हे आम्ही 50 नंबरच्या लेन्सवरच शूट केलेत फक्त थ्रू आउट द फिल्म. हे आता यांनाही नसेल माहिती, पण ते हे आम्हाला चर्चा सार्थकी लागली. हां, तर हे आमचा अभ्यास असतो हा. हे तसंच श्यामला आम्ही 75 लेन्स वापरली आहे, कारण छोट्या श्यामचे जेव्हा तुम्ही सीन्स बघाल तर त्याच्या मागे सगळं ब्लर आहे. हां, कारण ती डेप्थ ऑफ फील्ड वाढवली आहे, त्याचे सेटिंग्स बदललेले आहेत, हे केलेले आहेत. सिमिलरली श्यामच्या आईला पण 50 लेन्स आहे, कारण या दोघांचं एक नातं एस्टॅब्लिश करायचं होतं. छोट्या श्यामला अनेक वेळा वाईड वापरले गेलेत, पण देर आर कॅरेक्टर ज्यांना वाईडच नाही वापरलं, ज्यांचं इंट्रोडक्शनच क्लोजअपनी सुरू होतं आणि क्लोजअपनी संपतं. तर असे आता हे काय करतं तर ते कोणालाच कळणार नाही, पण सबकॉन्शियसली हे कुठेतरी तुम्हाला अफेक्ट करत असतं की आपण या पर्टिक्युलर पात्राची जर्नी असेच मॅग्निफिकेशनमध्ये बघतो आहे. हे तुम्हाला खूप सिनेमा झाला किंवा 4 वेळानंतर बघितल्यावर आणि किंवा तो भावला का याचं उत्तर मिळत नसतं, पण त्याचे खूप असे टेक्निकल उत्तर असतात.
असो, पण हे सगळं काय आहे हा आज इथल्या लोकांना नव्याने सिनेमा कळला बरं का. कळलं दिग्दर्शकाचं माध्यम काय माहिती नाही आम्हाला, की ही लेन्स कोणती. बरं माहिती नाही म्हणजे हा एवढा स्ट्रिक्ट की ह्याला कोण विचारणार कोणती लेन्स आहे. तुझं पाठ झालंय, तुला इथे तुझा मार्क मिळालाय तुला. पण या नवीन जमान्यातल्या श्यामवरती म्हणजे शर्व बरोबर आहे ना, याच्यावरती याच्या देहबोलीवरती काम करावं लागलं का? थोड्या प्रमाणात, अगदीच कमी, असं खूप हे नाही. कारण मला तो तितकाच एनर्जेटिक पाहिजेच होता श्याम. सो ते एनर्जी तर बदलली नाही आहे. जस्ट कधी कधी जेव्हा अगदीच मॉडर्न एखादा हेल निघाला किंवा मॉडर्न सूर लागतोय, देहबोली मॉडर्न आहे, अशा वेळेस जस्ट तेवढी ती तात्पुरती शॉर्टमध्ये फिक्स केल्यासारखी. आता आपण शर्वला शेवटच्या टप्प्यात आलोय सुरू. आपण आता एंड इथे चांगला शेवट गोड व्हावा या दृष्टिकोनातून शर्व तू सांगणार का आमच्या प्रेक्षकांना की हा सिनेमा केव्हा येणार आहे? श्यामची आई हा जो चित्रपट आहे तो 10 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे. तर नक्की बघा सिनेमा. यांनी पाहिला आहे, यांना नक्कीच आवडला असेल. तुम्हाला पण तो नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला काय वाटलं त्याच्याबद्दलचे अभिप्राय, प्रतिक्रिया सगळं आम्हाला कळवा. धन्यवाद. सिनेमा पाहिल्यानंतरची माझी सर्वात पहिली प्रतिक्रिया माझ्याबरोबरची ही होती की माझ्या 12 वर्षाच्या मुलीला घेऊन मी 10 तारखेला हा सिनेमा बघणार. माझ्यासाठी तेवढंसं पुरे आहे. आणि मला वाटतं आपली ही चर्चा आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. एक अभ्यासू कलाकृती म्हणजे अभ्यासातून साकारलेली कलाकृती कशी असावी याच्यासाठी श्याम नक्कीच बघितलं पाहिजे, श्यामची आई नक्कीच बघितली पाहिजे. तर मंडळी, ही होती श्यामच्या आईची टीम. पुन्हा एकदा एक बेंचमार्क सेट करायला चाललेली आहे येत्या 10 नोव्हेंबरला. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे एक कृष्ण धवल भेट ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा, त्याच्यावर कमेंट करायला विसरू नका. आणि आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण शास्त्र असतं ते.